आर्यन मैदानावर आहोत आणि तिथे एक पालघर सरसचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या संदर्भात वेगवेगळे स्टॉल्स वगैरे उपलब्ध आहेत। बऱ्याच गोष्टी जीवनावश्यक वस्तू ज्या महिलांनी बनवलेल्या आहेत त्या सर्वांचं आपण एक पाहायचं आहे की कोणत्या पद्धतीने हे सगळं त्यांनी बनवलेलं आहे, त्यांचा प्रतिसाद वगैरे कोणत्या पद्धतीने आहे, त्यांचं मनोगत कसं व्यक्त करताय की पाहायचं आहे। तर या माझ्यासोबत सीनियर सर आहेत श्री भानुदास पांढरे सर, तर त्यांचं मनोगत जाणून घेऊया की कोणत्या पद्धतीने हा प्लॅटफॉर्म एक अरेंज करून दिलेला आहे महिलांसाठी वगैरे उद्योगधंद्यासाठी एक चांगल्या प्रकारचं त्यांना प्रोत्साहन सुद्धा मिळू शकतं आणि यातून अजून चांगलं काहीतरी करण्याची त्यांची वृत्ती असेल तर तो त्यासाठी त्यांचं मनोगत जाणून घेऊया की सर याबाबतीत काय सांगू शकतो। पालघर सरस 2024-25 या ठिकाणी आम्ही आर्यन हायस्कूलच्या ग्राउंडवर 3 दिवस म्हणजे 30, 31 आणि 1 या तारखेला या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। पालघर जिल्ह्यातील विविध बचत गट जे आहेत, उमेदचे बचत गट आहेत, या बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू त्याचं विक्री आणि प्रदर्शन या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी विविध बचत गटांचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल पण या ठिकाणी लावलेले आहेत। आम्ही कालच्या दिवशी पालघर जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानिमित्ताने आमच्या जिल्ह्यामधील विविध कर्मचारी अधिकारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी आला। त्यानिमित्ताने या ठिकाणच्या अनेक वस्तूंची खरेदी विक्री त्या ठिकाणी झाली। जवळपास याला आमच्या अंदाजाप्रमाणे 3-3.5 लाख रुपये काल हे झाले, आज पण तेवढे होतील। अजून एक उद्याचा दिवस सुट्टीचा आहे। आपण 3 दिवसासाठी हा इथं उत्पादन आणि प्रदर्शन सरसचं आयोजन केलेलं आहे। ग्रामीण भागातील समजा जसं ग्रामीण भागामध्ये शासन या बचत गटांना अनुदान देण्याच्या स्वरूपामध्ये प्रोत्साहित करतच असतं, परंतु यांच्या उत्पादनांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हिशोबाप्रमाणे शासन प्रयत्नशील आहे। यासाठी आम्ही ST स्टँडवर यांचे विविध स्टॉलला जागा उपलब्ध करून दिलेली आहे। आम्ही रेल्वे स्टेशनवर जागा उपलब्ध करून दिलेली आहे। स्वयंसहाय्यता बचत गट वांडगाव तर या महिला माझ्यासमोर उपस्थित आहेत, त्यांचं मनोगत जाणून घेऊया, या बाबतीत काय सांगू शकतो। माझं नाव प्रतीक्षा प्रमोद पाटील, आदर्श स्वयंसहायता महिला गट वांडगाव इथे सदस्य आहे। आम्हाला जे बचत गटामार्फत इथे जे 2 दिवसासाठी राबवणे चांगला उपक्रम दिलेला आहे। 3रा दिवस उद्याचा आहे। 2 दिवसात आम्ही पुरणपोळ्या संपवलेल्या आहेत बऱ्याच प्रमाणात। मंचुरियनमध्ये अजिनोमोटो वगैरे आम्ही चुकून वापरलेला नाही, त्याचा बराच खप संपलेला आहे आमचा। मंचुरियन, चिकन आणि तांदळाच्या भाकरी, भात भाकरी असं वेगळे पदार्थ विकून सेल केलेला आहे। तसेच उपक्रम राबवण्यात यावेत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद तर मिळालेलाच आहे, पण गरजेचं पण तितकंच आहे। असे उपक्रम राबवले तर फार चांगली गोष्ट आहे। खूप छान मनोगत जाणून घेऊया, त्यांचं काय यामागच्या भावना आहेत त्या व्यक्त करूया। पालघर सरस 2024-25 या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचे CEO पालवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर आणि अप्रतिम अशा प्रकारचा सरस कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। ग्रामीण भागातील जे बचत गट आहे किंवा अन्य आपलं फार्म आणि नॉन फार्म अशा पद्धतीने आदिवासी भागातील जे म्हणजे महिला आहेत, बचत गट आहेत, यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे प्रदर्शन वेगवेगळे स्टॉल टाकून या ठिकाणी खाद्यपदार्थ असेल किंवा या ठिकाणी धान्यांपासून, कडधान्यांपासून, मेडिसिन्सपासून असे अनेक प्रकारे स्टॉल या ठिकाणी भरवण्यात आले। खऱ्या अर्थाने हा यामागचा एक सरळ हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश या ग्रामीण भागातील महिलांना एक सक्षमीकरण करणं, त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं, त्याचबरोबर एक आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने त्यांना सक्षम करता येईल। आणि पालघर शहर का निवडलं आहे कारण या ठिकाणी जनता ही शून्य आहे। त्यांना एक नेहमीचं जे आपलं खाद्यपदार्थ म्हणा किंवा अन्य कडधान्य वगैरे आपण घेतो त्यापेक्षा ग्रामीण भागातील नागरी असेल, बरी असेल, जे खऱ्या अर्थाने आज नागरी म्हणजे काय की एखाद्या गरोदर महिलेला आपण एक सलाईन देतो,
आणि नागलीची एक आपलं पेज आहे, तर अशा ते एक पौष्टिक आहे आणि ते अत्यंत पौष्टिक असल्यामुळे ते गर्भवती महिलेला ते सगळ्यात जास्त फायदेशीर आहे.